जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दुश्चित निरूपण समास पाहतोय। कालपर्यंत दुश्चितपणा आणि त्यामुळे साधकाचं कसं नुकसान होत जातं हा सर्व विषय समर्थांनी आपल्याला सांगितला। पण शेवटी ते म्हणाले की जो मूळ प्रश्न होता तो बाजूलाच राहिला आणि तो असा होता की सत्संगतीमध्ये आल्यानंतर किती काळाने मोक्ष मिळेल। आता या प्रश्नाचं उत्तर समर्थ देत आहेत। सत्संगती आधी घडायला पाहिजे आणि ती घडल्यानंतर किती वेळात मोक्ष प्राप्त होईल असा हा प्रश्न शिष्य करतोय। या प्रश्नाचाही समाचार आपण पूर्वी निरूपणात पाहिलेला आहे की ही अपेक्षा कशा पद्धतीने एक प्रकारे गैर आहे। पण तरीही समर्थ काय उत्तर देत आहेत आपण पाहूया। लोहो परियेसा लागला, थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी। उत्तर स्पष्ट आहे समर्थांचं। त्याच क्षणी मोक्ष मिळतो ज्या क्षणी सत्संग घडतो। आता या विषयाकडे सूक्ष्मपणे पाहणं आवश्यक आहे। असं घडतं का आणि घडत असेल तर कोणत्या बाबतीत घडेल हेही समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे। सावध साक्षपी आणि दक्ष तयास तत्काळची मोक्ष, इतरास ते अलक्ष लक्षिले नवचे। शिष्य जर सावध असेल, कष्टाळू असेल, तत्पर असेल तर त्याला सत्समागमामध्ये ताबडतोब मोक्ष आहे। बाकीच्यांना मात्र अलक्ष असलेलं परब्रह्म म्हणजेच आत्मवस्तू सहसा कळणार नाही। सत्संगती घडणं हे प्रारब्धात असावं लागतं हे तर निश्चित आहे। शंकराचार्य म्हणतात नरजन्म, मुमुक्षत्व आणि संत समागम या 3 गोष्टी दुर्लभ आहेत। पण समर्थ म्हणतायत की जसं लोखंडाला परीस लागल्या लागल्या त्याचं सोनं होतं किंवा थेंब सागरामध्ये बुडला तर तो थेंब म्हणून राहतच नाही, सागर रूपच तो झाला। तसं सत्शिष्याचं सद्गुरूंच्या संगतीमध्ये होतं। गंगेमध्ये सरिता मिळते आणि त्या क्षणी ती गंगाच होऊन जाते। गंगेमध्ये जर तुम्ही गेलात तर मोठा प्रवाह हरिद्वारला दिसेल खरा, पण अनेक छोट्या छोट्या नद्या मिळून मोठी गंगा झालेली आहे। ती नदी गंगेत मिळण्याच्या आधी काय असेल, कशा पद्धतीनं कुठून वाहत आली असेल, तिची काय ओळख असेल, तिची काय कथा असेल, ती सर्व कथा ओळख तिची बाजूला राहते। हरिद्वारमध्ये समोर जे रूप दिसतं ती केवळ आणि केवळ गंगा असते। थेंब आणि सागराचंही असंच आहे। थेंब सागरामध्ये मिळण्याच्या आधी थेंब रूपाने आहे, पण एकदा तो सागर रूप झाला की आता त्याची ओळख नाही। असं घडण्यासाठी मुख्यतः जर काही आवश्यक असेल तर ते म्हणजे समर्पण। छोटी नदी पहा, ती समर्पण भावनेनं गंगेमध्ये मिसळून जाते। थेंबही त्याच भावनेनं सागर रूप होतो। मी माझं वेगळेपण ठेवतो असं जर शिष्य म्हणत असेल तर तो सद्गुरू रूप कदापि होणार नाही। सद्गुरू रूप होणं म्हणजेच सायुज्यतेला जाणं आणि म्हणजेच मोक्षाला जाणं आहे बरं का। कारण सद्गुरू ही कोणी व्यक्ती नव्हेच, सद्गुरू आत्मस्वरूपाकारच झालेले असतात। त्यामुळे सद्गुरू रूप होणं म्हणजे आत्मस्वरूप होणंच आहे। किंबहुना ज्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो तो सद्गुरू रूपच होऊन जातो। आता त्याच्यामध्ये आणि सद्गुरूंमध्ये फरक नाही। इतकं हे जवळचं नातं आहे आणि इतका कमी काळ मोक्षासाठी लागतो। पण हे जे एकीकरण होतं म्हणजे थेंब सागरामध्ये मिसळून जाणं किंवा सरिता मोठ्या नदीमध्ये गंगेमध्ये मिसळून जाणं, यासाठी मात्र अनेक वर्षांची साधना करावी लागते। कसा पाहिजे तो शिष्य? सावध, साक्षपी आणि दक्ष।
सावधानता पाहिजे त्याच्या ठिकाणी. सावधानता म्हणजे त्याच्या वृत्तींच्या ठिकाणी त्याचं बारकाईनं लक्ष पाहिजे. आपलं मन कुठे धावत आहे, चित्तामध्ये कशा पद्धतीच्या आवडीनिवडी उत्पन्न होत आहेत. विषयांकडे आपण धावत आहे की आपण भगवन नामाकडे धावत आहे. आत्मस्वरूपाचं अनुसंधान ठेवलेलं आहे की विषयाचं अनुसंधान ठेवलेलं आहे, याची कायमची पारखण पाहिजे. तुकाराम महाराज म्हणत नाहीत का, रात्रंदिसा आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. मन आत वस्ती करून आहे आणि दृश्य बाहेर व्यापून आहे. मनाची खेच दृश्याकडे आहे आणि मनाला तर आपल्याला नामाला आत्मस्वरूपाकडे वळवायचं आहे किंवा मनाचं अमन करायचं आहे, उन्मन करायचं आहे, मनाचा नाशच करायचा आहे. आता याची दृश्याकडं असलेली खेच आणि त्याचा तर आपल्याला करायचा आहे नाश, हे द्वंद्व साधकाचं कायम सुरू असतं. या ठिकाणी सावधपणा आवश्यक असतो. जर साधक सावध नसेल तर मन कधी दृश्यामध्ये समरसून जाईल आणि वासनेच्या प्रवाहात आपण वाहून जाऊ हे आपल्यालाही कळणार नाही. पदोपदी ही सावधानता शिष्यानं स्वतःला द्यायला पाहिजे की मी अतिरिक्त आसक्त होतोय का. अतिरिक्त हा शब्द आहे बरं का. कसं आहे, समजा मला भूक लागली आहे तर आता पोटभर खाणं तर कर्मप्राप्त आहे. खाल्ल्याशिवाय, जेवण केल्याशिवाय शरीराला ऊर्जा मिळणार नाही. पण अतिरिक्त भोजन करणं, भोजनामध्ये वाहावत जाणं ही एक निराळी गोष्ट आहे. आणि असं प्रत्येक भोगाच्या बाबतीत आहे. इंद्रियांचे भोग संयतपणे भोगणं हे साधक जीवनातील एक महत्त्वाचं मर्म आहे. इंद्रिय तर टाकता येत नाही. देह आहे म्हटल्यानंतर ती देहाबरोबर आहेतच. तर त्या इंद्रियांना प्रमाणामध्ये भोग देणं आणि त्या ठिकाणीही सावधपणे राहणं हे साधकाला साधावं लागतं. हा अभ्यासाचा आणि साधण्याचाच विषय आहे. आजपर्यंत इंद्रियाधीन जीवन जगण्याची सवय असल्यामुळं आपण मुळात बारकाईनं स्वतःकडे पाहतच नाही. समोर पदार्थ आला, खाऊन टाकला, आवडीचा आहे, आणखीन खाल्ला, आणखी आवडीचा आहे, आणखीन खात गेला, असं मर्यादा सोडून आपण इंद्रियांना वागवत राहतो. त्याचा परिणाम असा होतो, इंद्रियांची विषयासक्त वृत्ती आणखी चिवट बनत जाते. अगोदरच आपण विषयांमध्ये गुंतलेलो आहोत, वासनाधीन आहोत, म्हणून तर आपला जन्म झालेला आहे. आता या जन्मामध्येही पुन्हा आपण वासना तृप्तीच्या मागेच धावत राहिलो तर पुन्हा जन्मासाठीच कारण होऊ. हे न घडावं यासाठी साधकाला कुठेतरी विवेक जीवनामध्ये उतरवावा लागतो आणि तो सावधानतेशिवाय उतरवता येत नाही. नाहीतर बाजारात गेल्यानंतर अनेक पुस्तके मिळतात ज्यामध्ये विवेक आणि विवेकासंदर्भातील वचने असतात, पण म्हणून पुस्तक वाचून परमार्थ साधत नाही. आत्ता निरूपणातही आपण ऐकतो आहोतच की विवेकाबद्दल, सावधानतेबद्दल, पण हे नुसतं ऐकूनही ते साध्य होत नाही. तर मग कशानं साध्य होईल? प्रत्यक्ष कृती केली, आचरण केलं तर ते साध्य होईल. कशा पद्धतीनं वागू नये हे डॉक्टरांनाही माहीत असतंच की. व्यसन चांगलं नाही, पण व्यसन करणारे डॉक्टर समाजात दिसतातच की. याचा अर्थ असा की बुद्धीनं ते समजणं वेगळं आणि आयुष्यात ते उतरवणं वेगळं. ज्यावेळी समर्थ, सावध, साक्षपी, दक्ष असे गुण सांगतायत त्यावेळी ते शिष्याला, साधकाला जीवनात काहीतरी उतरवायला सांगतायत. सावधानतेचे अर्थ आपण पाहिले, अजून पुष्कळ अर्थ सावधानतेचे आहेत, पण हे सर्व जीवनामध्ये उतरवण्यासाठी साक्षपी असावं लागतं, कष्टाळू असावं लागतं, त्या दिशेनं प्रयत्न करण्याची वृत्ती असावी लागते. इंद्रिय आहे ते भोगांमागे जाणारच की. मनुष्य देह आहे म्हटल्यानंतर तो दृश्यामध्ये आसक्त होणारच की. असा युक्तिवाद करून चालत नाही. आपल्याला विरोध होणारच.
जसा भगवंत पुरातन आहे तशी वासनाही पुरातनच आहे. तिच्या विरुद्ध जर लढायचं असेल तर विरोध स्वाभाविक आहे. मग त्या विरोधाला न जुमानता आपले प्रयत्न सुरू ठेवणे यासाठी साक्षपी वृत्ती लागते. सद्गुरू वचनांचं, सद्गुरूंच्या उपदेशांचं पुन्हा पुन्हा चिंतन मनन करावं लागतं. पुन्हा पुन्हा आपल्या वृत्ती, आपलं मन रस्त्यावरती आणावं लागतं. यासाठी नामाचा अनुसंधान, ध्यानाचा अभ्यास साधकाला उपयोगी पडतो. हा हळूहळू करायचा अभ्यास आहे आणि हळूहळूच तो मुरत जातो. एका दिवसात, एका वर्षात तो साध्य होत नाही. कायम जर अभ्यासामध्ये राहिला साधक तर मात्र मग मनाच्या वृत्ती पालटतात. आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये असा अनुभव आला असेल. काही वर्षांपूर्वी आपल्या जीवनात परमार्थच नसेल मुळी, पण आज आपण दासबोधाचं निरूपण ऐकत आहोत. हळूहळू होत गेलेली ही प्रक्रिया आहे. या ठिकाणी आपण सावध कुठेतरी राहिलेलो आहे हे मात्र आपल्याला माहीत नाही आहे. हा सावधानतेचा गुण मात्र समर्थ प्रकर्षानं आता सांगतायत की सावध राहा, साक्षपी व्हा, दक्ष राहा, म्हणजे तत्काळ मोक्ष मिळेल. मग आता हा सावधानतेचा गुण आपण जाणीवपूर्वक आपल्यामध्ये आणूया. असा तो आणला तर मात्र मोक्ष लांब नाही. मोक्ष याबद्दल आपण पूर्वीही निरूपण पाहिलेलं आहे. ही जन्ममरणाच्या पलीकडील अवस्था आहे, पण जिवंतपणीच मिळवलेली. ही ज्ञानाची अवस्था आहे. आपण कोण हे ज्याला कळलं त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. ही काही मरणानंतर मिळणारी गोष्ट नाही. ज्याला मी कोण हे कळलं तो मोक्षाचा अधिकारी झाला. हे खरं म्हणजे घडणं एका क्षणाचं आहे, कारण आपला असलेला मी हा आपल्या आत सदोदित आहेच, सतत अखंडत्वानं आहे आणि तोच त्याला ओळखू शकतो. तो स्वसंवेद्य आहे. आपलं मन, आपली बुद्धी, आपले विचार, आपलं चित्त, आपले तर्क, आपलं अंतःकरण, आपला अहंकार हे काहीही त्याला ओळखू शकत नाही. या सगळ्याच्या पलीकडे तो आहे. त्यामुळे शिष्याचं एकच काम उरतं, ते म्हणजे त्याच्या आड येणाऱ्या गोष्टी बाजूला सारणं. परवा जो सत्संग प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला त्यात खिडकीवरचा पडदा आणि पलीकडचा सूर्यप्रकाश हे उदाहरण दिलेलं होतं. साधकाला फक्त पडदा बाजूला करायचा आहे, सूर्यप्रकाश मग तिथे आहेच. तसं आत्मस्वरूपाचा असल्यामुळं मोक्ष हा मुळी तिथे आहेच. फक्त आपण मोक्षाच्या आड आलेलो आहोत. ते आपण आपल्याला बाजूला करावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात की ही तत्काळ होणारीच गोष्ट आहे, पण त्यासाठी त्या पद्धतीनं मिसळता आलं पाहिजे. जसा थेंब सागरामध्ये, सरिता गंगेमध्ये मिसळते तसं. आता हे घडण्यासाठी सावधपणा, साक्षपीपणा जसा आवश्यक आहे तसा दक्षपणाही आवश्यक आहे. कुणाला वाटेल सावधानता आणि दक्षता एकच आहे की, पण तसं नाही. दक्षतेमध्ये तत्परता आहे. तत्परता आपल्याला विषयाच्या बाबतीत असते. पहा, भूक लागली की आपण तत्परतेनं जेवण करतो. आपल्या आवडीच्या पदार्थाची जर वासना प्रदीप्त झाली, अगदी पेटून उठली, तर काहीही प्रयत्न करून तो आवडीचा पदार्थ आपण खातोच. अशी आपण विषयाच्या बाबतीत जी तत्परता दाखवतो तशी भगवान नामाच्या बाबतीत, अंतर्मुखतेच्या बाबतीत, सद्गुरुपदिष्ट साधनेच्या बाबतीत तत्परता आपण दाखवत नाही. कारण त्याचं महत्त्व आपल्या अंतरामध्ये पटलेलं नसतं. म्हणून तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, हे तुझं कसे कळते बा कसे कळते, हरिभजनी मन चळते रे. सुंदर कांता व्हावी, वस्त्रे भूषणे अवघी ल्यावी, हे तुझं कसे कळते बा कसे कळते, हरिभजनी मन चळते. सर्व काही जीवनात तुला हवं आहे हे तुला बरं समजतं, पण भगवंताचं भजन करावं हे तुला समजत नाही. सुंदर स्त्री मिळावी, दागदागिने मिळावेत, पैसा अडका मिळावा असं तुला बरं समजतं, वस्त्रेही चांगली घालावीत असंही वाटतं,
पण भगवंताचं भजन करावं असं तुला वाटत नाही. त्यामुळे खरं पाहता तत्परता हा गुण आपल्यात आहे, पण तो विषयांकडे वळलेला आहे, दृश्याकडे वळलेला आहे. तो आत्मस्वरूपाकडे वळवावा लागतो. म्हणजे पहा, साधक सावध पाहिजे. चित्तवृत्तींच्या उर्मींकडं त्याचं बारकाईनं लक्ष पाहिजे. शिवाय अर्थातच त्यासाठी तो साक्षपी पाहिजे. त्यासाठी पडेल ते कष्ट. आता हे कष्ट शारीरिक नाहीत, हे आंतरिक कष्ट आहेत. कारण आपला भोग भोगण्याचा जो काही आवाका आहे तो जन्मानुजन्माच्या अभ्यासानं इतका वाढलेला आहे की कोणत्याही भोगाने आपली तृप्ती होत नाही. भोग भोगूनही आपण त्या भोगांप्रती पुन्हा आसक्तच राहतो. आणि याच्या उलट दिशेचा प्रवास जर आपल्याला करायचा असेल तर मात्र मग कष्ट करावे लागतात. प्रवाहाबरोबरच जर पोहायचं असेल तर कष्ट नाहीत, उलट पोहायला कष्ट लागतात. म्हणून साक्षपी हा गुण समर्थ सांगतायत. आणि मग तो दक्ष पाहिजे, अर्थातच तत्परता त्याच्या ठिकाणी पाहिजे. आता ही तत्परता तेव्हाच येईल जेव्हा मनोमन हे पटेल की सद्गुरुपदिष्ट साधना करण्यामध्येच माझ्या जन्माचं कल्याण आहे. श्री महाराज एके ठिकाणी सांगतात पहा, भगवंताचं नाम घेण्यातच माझं कल्याण आहे. किंबहुना ते नाम मी घेईनच. ते नाम घेतल्याशिवाय मला गत्यंतर नाही. माझं आत्यंतिक हित या नामामध्ये आहे. अशा ज्वलंत भावनेनं नाम घ्यावं. हाच भाव असेल तर दक्षता, तत्परता साधकाच्या अंगी येईल, अन्यथा ती येणार नाही. दिवसभरातील एक काम आहे म्हणून साधना करणं वेगळं आणि साधनेच्या प्रती तत्परता असणं वेगळं. समर्थांना तत्परता अपेक्षित आहे, साधनेची तातडी अपेक्षित आहे, साधनेबद्दलची तळमळ, कळकळ अपेक्षित आहे. हे जर गुण असतील तर अशा गुणाच्या शिष्याला मोक्ष तत्काळ मिळेल असं समर्थ सांगतात. पण हे जर नसतील तर मात्र मोक्ष मिळणं कठीण आहे. इतरास ते अलक्ष लक्षिले नवचे. अलक्ष म्हणजेच आत्मवस्तू, म्हणजेच आपलं स्वरूप. ते इतरांना म्हणजे हे गुण नसणाऱ्यांना मिळणार नाही, ते प्राप्त होणार नाही. येथे शिष्य प्रज्ञाच केवळ प्रज्ञावंतान लगे वेळ अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे असं पुढे ते म्हणतात. जो प्रज्ञावान शिष्य आहे त्याला वेळ लागत नाही असं विधान समर्थांनी केलेलं आहे. ही प्रज्ञा म्हणजे बुद्धी, ही आत्म्याला जाणणारी बुद्धी आहे. ही व्यवहारातील बुद्धी नाही. ज्या बुद्धीनं आपल्याला चांगले मार्क मिळतात किंवा ज्या बुद्धीनं आपण चांगला धंदा करू शकतो ती बुद्धी ही नाही. अभ्यासात हुशार असणारी व्यक्ती परमार्थामध्येही पुढे जाईल हे काही सांगता येत नाही. असे अनेक संत आहेत जे अक्षरशः निरक्षर होते. आंबोराव महाराजच पहा, पण परमार्थामध्ये अत्युच्च शिखरावरती पोहोचले. ही प्रज्ञा आहे आत्म्याला जाणणारी. ही प्रज्ञा आहे मी कोण हेच पाहणारी. मी कोण नाही इकडे या प्रज्ञेचं लक्षच नाही. केवळ स्वरूप पाहणारी ही प्रज्ञा आहे. समर्थ म्हणतात, येथे शिष्य प्रज्ञाच केवळ. शिष्याची प्रज्ञाच केवळ कामाला येईल. प्रज्ञावंतांना लगे वेळ. अशा व्यक्तीला, अशा शिष्याला काहीही वेळ लागणार नाही. मग तो जर अनन्य असेल तर त्याला तत्काळ मोक्षाची प्राप्ती होईल. अनन्याचाही अर्थ आपण पूर्वी पाहिलेला आहे. अन्य नाही ज्याला, अनन्य म्हणती त्याला. नवजात अर्भक असतं बघा, त्या तान्ह्या बाळाला आपल्या आई व्यतिरिक्त काहीही जग असत नाही, काहीही माहीत असत नाही. ते खरं अनन्यपण बरं का. असा जो सद्गुरूंप्रती अनन्य असतो, पर्यायानं सद्गुरुपदिष्ट साधनेप्रती अनन्य असतो, त्याला मोक्ष तत्काळ मिळतो. अशा अनन्य साधकाच्या अंगी प्रज्ञेचा उदयच होतो आणि म्हणून तो मोक्षाचा अधिकारी ठरतो. म्हणून पुढची ओवी पहा, अत्यंत महत्त्वाची आहे. प्रज्ञावंत आणि अनन्य तयास न लगे एक क्षण. अनन्य
भावार्थी विण प्रज्ञा खोटी. नुसती प्रज्ञा असून चालणार नाही असं समर्थ म्हणतायत. तिथे अनन्यपण पण पाहिजे. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एका विठ्ठलाशिवाय आम्ही कुणाला जाणत नाही. किंवा प्रभू रामचंद्र, समर्थ रामदास पांडुरंगाच्या पुढे उभे राहिले तर त्यांना पांडुरंग मुळी दिसलाच नाही. त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा रामच पाहिला. येथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, असा त्यांनी अभंगच रचला. त्यांना केवळ राम माहीत होता. जसा मारुतीरायांना केवळ राम माहीत होता तसं कृष्णावतारामध्ये नारदमुनी भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाला चालले होते. वाटेत मारुती भेटले. मारुती तर चिरंजीव. मारुतीला नारदमुनी म्हणाले, चला भगवंताच्या दर्शनाला. मारुती म्हणाले, दर्शनाला यायला हरकत नाही, पण ते रामरायांच्या रूपात दर्शन देणार असतील तर. ही आहे अनन्यता. अर्थातच मारुती दर्शनाला येणार म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी रामरायाचं रूप घेतलं. अनन्यता नसेल तर नुसती प्रज्ञा कामाची नाही असं समर्थ सांगतायत. मग प्रज्ञेच्या ठिकाणी कदाचित अभिमान येऊ शकेल. प्रज्ञेचाच जर अभिमान आला तर ती प्रज्ञा मोक्षाला कारण ठरणार नाही. म्हणून दोन्ही तिथे पाहिजे. प्रज्ञा तर पाहिजेच, पण अनन्यपणही पाहिजे. हे अनन्यपणच खरं म्हणजे प्रज्ञेचा उदय करून देईल. अनन्य असलेल्या भक्ताला प्रज्ञेचं वरदान आपोआपच मिळतं आणि तो स्वस्वरूपाला प्राप्त होतो. अशा तऱ्हेनं समर्थ एकीकडे शिष्याच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत, पण त्याबरोबर अटीही सांगतायत. मोक्ष किती दिवसात मिळेल जर सत्संगती मिळाली तर, असा शिष्याचा प्रश्न. समर्थांनी उत्तर दिलं, तत्काळ मिळेल, ताबडतोब मोक्ष मिळेल. पण मग त्यासाठी अटी आहेत. शिष्य कसा पाहिजे? सावध, साक्षपी, दक्ष पाहिजे. अनन्यता त्याच्यामध्ये पाहिजे आणि प्रज्ञाही पाहिजे. हे सगळं असेल तर तत्काळ मोक्ष आहे. अनन्यताच नाही, केवळ प्रज्ञा आहे तर ती प्रज्ञा काही कामाची नाही. पुढेही समर्थांनी हा विषय सुरू ठेवलेला आहे. ते आपल्याला काय सांगतात हे आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.